नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो. आजची रात्र खूप सुंदर आहे नाही का? बाहेर सगळीकडे शांतता पसरली आहे. चांदण्या लुकलुकत आहेत आणि मंद वारा सुटला आहे. आता वेळ झाली आहे एका अशा प्रवासाची जो तुम्हाला एका सुंदर जगाकडे घेऊन जाईल. सगळ्यात आधी स्वतःला गादीवर एकदम सैल सोडा. डोळे हळूच मिटून घ्या. एक मोठा श्वास घ्या आणि हळूच सोडा. कल्पना करा की आपण एका खूप मोठ्या मऊ आणि सुंदर रेल्वे स्टेशनवर उभे आहोत. पण हे साधे स्टेशन नाही, हे आहे चांदण्यांचे स्टेशन. लांबून एक आवाज येतोय, छुक 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 छुक. पण हा आवाज कर्कश नाही, हा एखाद्या अंगाईसारखा गोड आहे. पांढऱ्या शुभ्र वाफेच्या ढगांमधून एक निळी सोनेरी रंगाची रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत आहे. या रेल्वेचे इंजिने चांदण्यांसारखी चमकत आहेत. या रेल्वेचे नाव आहे स्वप्न सुंदरी. ही रेल्वे तुमच्यासमोर थांबली आहे. तिचे दरवाजे कापसासारखे मऊ आहेत. तुम्ही आत शिरता आणि पाहता तर तिथे बाकड्यांऐवजी रेशमी गाद्या आणि ढगांचे उशे आहेत. तुम्ही एका खिडकीपाशी बसता आणि रेल्वे हळूहळू चालू लागते. आता आपली ही जादूची रेल्वे एका चंदेरी जंगलातून जात आहे. इथली झाडे चांदीसारखी पांढरी आहेत. झाडांच्या पानांवर दवाचे थेंब हिऱ्यांसारखे चमकत आहेत. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर तुम्हाला दिसतोय एक छोटा ससा जो आपल्या बिळाबाहेर बसून चंद्राकडे बघत आहे. जसजशी रेल्वे पुढे जाते तसतसे तुमचे शरीर अजून हलके होऊ लागले आहे. तुमचे पाय, तुमचे हात, तुमचे डोळे सगळं काही आता शांत होऊ लागलं आहे. या रेल्वेचा लयबद्ध आवाज तुम्हाला झोपेच्या अधीन करत आहे. आता एक गंमत पहा. आपली ही जादूची रेल्वे जमिनीवरून हळूहळू वर आकाशात झेपावत आहे. आपण आता ढगांच्या वरून प्रवास करत आहोत. खाली पाहिलं तर पांढरे मऊ कापसाचे ढग पसरलेले आहेत. डब्याच्या आत आता एक छान सुगंध दरवळत आहे. हा सुगंध पारिजातकाच्या फुलांचा आहे जो मनाला खूप प्रसन्न करत आहे. खिडकीतून एखादा छोटा तारा तुमच्या हाताला स्पर्श करून जातोय. तुम्हाला आता खूप सुरक्षित आणि आनंदी वाटत आहे. आता आपली रेल्वे एका मोठ्या निळ्या तलावाच्या काठावरून जात आहे. या तलावाचे पाणी आरशासारखे स्थिर आहे. तलावामध्ये पूर्ण चंद्राचे प्रतिबिंब दिसत आहे. आजूबाजूला कोणताही गोंगाट नाही, फक्त शांतता, पूर्ण शांतता. तुम्ही आता त्या मऊ गादीवर पूर्णपणे आडवे झाला आहात. तुमची पापणी आता खूप जड झाली आहे. तुम्हाला आता स्वप्नांच्या दुनियेचे दरवाजे दिसू लागले आहेत. आता आपली रेल्वे आपल्या शेवटच्या स्टेशनवर पोहोचली आहे. हे स्टेशन म्हणजेच तुमचे घर. रेल्वेने तुम्हाला तुमच्या उबदार अंथरुणापर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. रेल्वेचे इंजिन आता शांत झाले आहे. बाहेरून चांदोबा मामा तुम्हाला सांगत आहेत, झोपी जा बाळा, मी तुझी रक्षा करत आहे. आता फक्त शांत झोप, सुंदर स्वप्न